नमस्कार, मी नीलम थोरात यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। पुढे कामाला कितीही उशीर झाला तरी पण चालेल, पण आस्ता विस्ता झालेलं किचनवरती जेवण बनवूच वाटत नाही। पहिलं ते क्लीन करून घेतलं, आणखीन क्लीन केल्याशिवाय जेवणाला असं म्हणजे मन रमत नाही, म्हणून ते क्लीन करून केल्यानंतर चपात्या बनवायला घेतलं। खूप दिवस झाले मिरच्या फ्राय केल्या नव्हत्या, म्हणून तेही फ्राय करून घेतल्या, कारण जेवणाला वेगळीच टेस्ट येते। आमच्या घराच्या समोरच गॅलरी असल्यामुळे तिथं मी कपडे सुकत घालत नाही, टेरेसवरती गेले होते कपडे सुकत घालण्यासाठी। हे जे कबूतर बघतायत, मी पण 3-4 दिवसापूर्वी अशा शेंगा सुकत घातल्या होत्या, आणखीन 5-10 मिनिटांनंतर येऊन बघत्या तर त्यात एकही शेंग उरली नव्हती। असंच कबुतरांनी खाऊन टाकलं होतं, तेच मी बघत होते। कपडे सुकत घातले, कपडे सुकत घातल्यानंतर त्याला मी असं चिमटा लावून घेतले, कारण म्हणजे वारं आलं की ते उडून जातात ना, त्याचमुळे गावावरून आणलेले ह्या शेंगा 3-4 दिवस झाले मी सुकत घालत होते, पण वाळल्या नव्हत्या, म्हणून आजही सुकत घालून घेतल्या। आणखीन ह्या उकडलेल्या शेंगा आहेत, त्याला मी पूर्ण असं त्याला कव्हर करून घेतलं। नंतर मग वारं वगैरे आल्यानंतर ते कबूतर खाऊन टाकतात, त्यामुळे। आणखीन आमच्या इथं खूप असं ऊन पडतं आजकाल, तर एवढी थंडी वाढली की टेरेसवरती आल्यानंतर उन्हामध्ये बसलं की जरा वाईच बरं वाटतं। तर आमच्या इथून असं काय नजारा दिसतो। सबस्क्राईब नक्की